हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आलेली आहे. ओके. खूप चांगली जॉब आहे आणि रिक्वायरमेंट जे काही जास्त नाही आहेत. ओके. ओपनिंगसुद्धा भरपूर आहेत. 100 ओपनिंग्स आहेत. ओके. सो डेफिनिटली तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता. तुमची 12वी जर असेल, तुम्ही फ्रेशर असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल, अंडर ग्रॅज्युएट असाल, तरी तुम्ही ह्या जॉबला अप्लाय करू शकता आणि कंप्लीटली वर्क फ्रॉम होम जॉब आहे. ओके. तर कंपनी कुठली आहे? तर कंपनी आहे आपली Blinkit. ओके. सो Blinkit ही कसली कंपनी आहे? प्रोडक्ट डिलिव्हर करायची कंपनी आहे. राइट? सो इथं वर्क फ्रॉम होम आहे. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्हाला इथं काम करावं लागेल. ऑफिस तुमचं लखनौमध्ये आहे, पण तुम्हाला रिमोटली काम करावं लागेल. सॅलरी बघा, तुम्ही सॅलरी बघू शकता तर 2 to 2.5 लाख पर एनम एवढी तुम्हाला म्हणजे प्रत्येक महिन्याला म्हणजे त्याला तुम्हाला नियर बाय 20,000 पर्यंत तुम्हाला महिना सॅलरी इथं पडू शकते. ओके. सो ते रिक्वायरमेंट आता जॉब हायलाइट्स बघूया काय-काय रिक्वायरमेंट आहे जॉबचं. ओके. सो एक्सलंट कम्युनिकेशन स्किल तुम्हाला इन इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी यायला पाहिजे. ओके. मस्ट तुमच्याकडे लॅपटॉप असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मिनिमम 8 जीबीचं रॅम तरी असलं पाहिजे. ओके. आणि ऑपरेटिंग सिस्टम विंडोज 10 नसली पाहिजे. आणि हे काय असणार आहे कम्फर्टेबल विथ 24/7 रोटेशनल शिफ्ट. शिफ्ट तुमची रोटेशनल असणार असं नाही की तुम्हाला फक्त फर्स्ट शिफ्ट भेटेल नाही. फर्स्ट शिफ्ट असेल, सेकंड शिफ्ट असेल, थर्ड शिफ्ट असेल. त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असायला पाहिजे. तुम्हाला ओके असायला पाहिजे तरच तुम्ही जॉबला अप्लाय करा. ओके. सो इथे तुम्हाला काय करायचं आहे, हँडल कस्टमर क्वेरीज थ्रू द कॉल्स. कॉलमधून तुम्हाला कस्टमरच्या क्वेरी हँडल करायच्या आहेत किंवा चॅटमधून किंवा ईमेलमधून. म्हणजे आता कस्टमरना फॉर एक्झाम्पल प्रॉडक्ट नाही पोहोचलं किंवा काहीतरी त्यांनी प्रॉब्लेम फेस केले पेमेंटच्या वेळी, त्यांनी तुम्हाला कॉल करणार. ओके. तुम्हाला कॉल करायचं नाही, तेही तुम्हाला कॉल करणार. म्हणजे कस्टमर तुम्हाला कॉल करणार. ओके. सो ते तुम्हाला हँडल करायचं. त्यांचं काही पण प्रॉब्लेम असेल तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ओके. नंतर मॅनेज करावं लागेल ऑर्डर रिलेटेड कन्सर्न. म्हणजे त्यांच्या ऑर्डरचे कन्सर्न काहीतरी असतील, त्यांना डिलिव्हरी लवकर पोहोचली नाही किंवा पेमेंट व्यवस्थित झालं नाही किंवा पेमेंट झालं, ऑटोमॅटिक कट झालं, नेटवर्क प्रॉब्लेम पेमेंट होत नाही एक-एकदा. हे सगळं तुम्हाला अपडेट करावं लागेल. ओके. म्हणजे हँडल करावं लागेल. आणि मेंटेन करायचं आहे ॲक्युरेट कॉल लॉग्स एंड केस अपडेट्स. म्हणजे तुम्ही जे कॉल्स करताना हे सगळं तुम्हाला एका एक्सेल शीटमध्ये असू देत किंवा त्यांचं जे सॉफ्टवेअर असते त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटेन करावं लागेल. ओके. आणि एक तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाईड केली जाईल इथं ह्याच्या रिलेटेड. ओके. काय ट्रेनिंग असते ते तुम्हाला प्रोव्हाईड करणार इनिशियली. डायरेक्टली तुम्हाला काय जॉब करा असं म्हणून, हँडल करा कस्टमर असं म्हणणार नाही. कारण त्यांनाच प्रॉब्लेम होतो ना, जर कस्टमरना सॅटिस्फाईड नाही झाले तर. मग काय प्रोसेस असते ते सगळं तुम्हाला सांगतील असतील. बघा सॅलरी तुम्हाला 17,000 पासून 20,000 पर्यंत सीटीसी पर मंथ तुम्हाला भेटेल. ओके. सो जॉब डिस्क्रिप्शन रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं तरी पण अनेकदा सांगते मी तुम्हाला. हँडल कस्टमर क्वेरीज, कस्टमरची क्वेरीज हँडल करायचं आहे कॉल्समधून, चॅटमधून किंवा ईमेलमधून फॉर द प्रोसेस ऑफ ब्लिंकिट म्हणजे ब्लिंकिट प्रोसेससाठी. ओके. कस्टमर एन्शुअर कस्टमर सॅटिस्फॅक्शन बाय रिझॉल्विंग इश्यू इफिशियंटली अँड प्रोफेशनली. म्हणजे त्यांचे जे इश्यूज असतात ना ते सॉल्व्ह करायचे आणि कस्टमर एक हॅपी असला पाहिजे. ओके बाबा तुम्ही जे आन्सर दिला की नाही, आता आम्ही कसं कस्टमर केअरला कॉल करतो, मग त्यांनी आम्हाला चांगला आन्सर दिले, आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तर आम्ही हॅपी होतो. तसं तुमचं पण ते पण तुम्हाला करावं लागेल. तसं तुम्हाला पण करावं लागेल. ओके. मॅनेज करायचं आहे. ऑर्डर रिलेटेड काही पण कन्सर्न असले, फॉर एक्झाम्पल डिलिव्हरी डिले झाली, रिफंड नाही झालं, रिप्लेसमेंट हे सगळं तुम्हाला हँडल करावं लागेल. हे मी तुम्हाला सांगितलं होतं, राइट? ओके. मेंटेन ॲक्युरेट कॉल लॉग्स. कॉलचे लॉग्स तुम्हाला मेंटेन करावे लागतील. केस अपडेट्स व्हाईल अॅथरिंग टू क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी स्टँडर्ड्स. ओके. हे सगळं तुम्हाला मेंटेन करावं लागेल. कोलॅबोरेट विथ इंटरनल टीम्स तुमची जी टीम असते त्यांच्यासोबत तुम्हाला बोलावं लागेल, कोलॅबोरेट करावं लागेल. एन्शुअर स्मूथ कम्युनिकेशन आणि इश्यू रिझॉल्व्ह. आणि स्मूथ कम्युनिकेशन करावं लागेल आणि फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला नाही समजलं काहीतरी, तर तुमच्या टीमसोबत तुम्ही कम्युनिकेट करू शकता, त्यांना विचारू शकता. त्यांनी तुम्हाला आन्सर सांगतील. पण कम्युनिकेशन स्मूथ व्हायला पाहिजे. ओके. आता एज्युकेशन क्रायटेरिया काय-काय बघूया. सो फर्स्ट फर्स्ट काय म्हटलं त्यांनी एक्सलंट कम्युनिकेशन स्किल असेल म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असलं पाहिजे इंग्लिश आणि हिंदीमध्ये. स्पोकन अँड राईट. बोलण्यामध्ये पण, लिहिण्यामध्ये पण. अंडर ग्रॅज्युएट चालतंय, ग्रॅज्युएट पण चालतंय. कोणती पण स्ट्रीम असली तरी चालेल. फ्रेशर्स एलिजिबल आहात, एक्सपिरियन्स असलं तरी चालेल. अप्लाय करू शकता. ओके. एक म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असायला पाहिजे. त्याच्यामध्ये 8 जीबीचं रॅम तर ॲटलीस्ट असायला पाहिजे. विंडोज 10 असायला पाहिजे. आणि वायफाय कनेक्शन तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे मॅन्डेटरी म्हटले तर. आणि तुम्ही कम्फर्टेबल असायला पाहिजे 24/7 रोटेशनल शिफ्टमध्ये काम करायला तुम्ही कम्फर्टेबल असायला पाहिजे. 9 तासाचं काम असणार आहे. 8 तास प्रोडक्टिव्ह करायचं, 1 तास तुम्हाला ब्रेकसाठी मिळेल. 6 दिवसांचं वर्किंग असणार आहे. 1 रोटेशनल वीक ऑफ. एक तुम्हाला रोटेशनल म्हणजे कुठला पण असं नाही की संडेज कुठला पण तुम्हाला ऑफ मिळू शकतो. ऑन द जॉब ट्रेनिंग बघा तुम्हाला जॉबवरती ट्रेनिंग मिळणार आहे आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ओके. इंटरव्ह्यू प्रोसेस काय-काय ते बघू आपण. सो पहिलं असणार एचआर इव्हॅल्युएशन, एचआरचा राउंड असणार. त्यांचं L1 ऑपरेशन इव्हॅल्युएशन असणार आहे. सेकंड L2 ऑपरेशन असणार आहे. म्हणजे त्यांच्या कंपनीचे रूल्स असतात त्याप्रमाणे त्यांनी घेणार ते. एम्बिशन टेस्ट म्हणून असणार आहे. त्यानंतर तुम्हाला क्लायंट इव्हॅल्युएशन नंतर तुम्हाला डायरेक्टली क्लायंट देणार आहे. ओके. सॅलरी इथे दिलेली आहे. फुल टाईम असणार आहे. परमनंट वर्क फ्रॉम होम असणार आहे. ओके. सो समजा तुम्ही इंटरेस्टेड असाल जॉबमध्ये, तर तुम्हाला 17,000 ते 20,000 पर्यंत सॅलरी घ्यायची आहे. तर डेफिनिटली तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता.
ओके. सो अप्लाय करण्यासाठी तिथं अप्लाय बटन आहे, तिथून अप्लाय करा तुम्ही. काय समजलं नाही, काही क्वेशन्स असतील, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. त्याचं मी आन्सर करेन. ओके. आणि नवीन असाल चॅनलमध्ये, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका. थँक यू सो मच.